आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया उदक शांती म्हणजे काय, ती केव्हा करतात, त्यापासून काय लाभ प्राप्त होतात, जाणून घेऊया आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून. उदक याचा अर्थ जल, शांती याचा अर्थ ज्यामुळे उद्विग्नता आहे त्यास त्या कर्मानुसार कृती करून त्याची उद्विग्नता शांत करणे म्हणजेच शांती करणे होय. या शांती कर्मात अभिमंत्रित जलाचा उपयोग केला जातो, त्याद्वारे शांती केली जाते, म्हणून या शांती कर्मास उदक शांती असे म्हणतात. उद्विग्नता, उद म्हणजे उद्भवणे, अग्नता ह्या शब्दात अग्नी हा शब्द आहे. प्रत्येक वस्तूत पदार्थात जीवात अग्नी स्थित आहे, फक्त त्याचे रूप वेगवेगळे आहे व प्रकटीकरणाचे देखील रूप वेगवेगळे आहे. जसे की प्रत्येक व्यक्तीत क्रोध हा सुप्तावस्थेत असतोच. जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात किंवा गर्दीच्या ठिकाणी व्यक्तीतील उद्विग्नता वाढते व कोणत्या न कोणत्या कारणाने भांडण होते. क्रोधाचे रूपांतर क्रोधाग्नीत होते व काही वेळा अनर्थही घडतो. तर काही वेळा अशा व्यक्तींना समजावून गोड बोलण्याची कृती करून त्यांच्यातील क्रोधाग्नी शांत केला जातो. यावेळी गोड बोलणे हे देखील एक शांतिकर्मच आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात जठर हा भाग आहे. त्यात अग्नी प्रदीप्त झाला म्हणजेच जठराग्नी प्रदीप्त झाला की व्यक्ती म्हणते मला भूक लागली आहे व त्यास भोजन दिले जाते किंवा तो भोजन करतो. हे कर्म जठराग्नी शांत करण्याचे शांतिकर्म आहे. ही तर फक्त 2 उदाहरणे आहेत. यानुसारच अग्नी सर्व वस्तू पदार्थ जीव यात स्थित आहे व त्यास शांत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शांत केले जाते. उदक शांती कुणाकुणाची करावी? तन मन धन या तिघांचीही करावी. श्रम करून मलिन झालेले शरीर स्वच्छ करण्यासाठी हातपाय धुणे, स्नान करणे होय. ते करीत असताना मनाने भगवंताचे नाम घेणे म्हणजे मन शुद्ध करणे होय. तर दान दिल्याने धन शुद्ध होते. तर काही धन सुवर्ण चांदीची दागदागिने जलानेही शुद्ध होतात. या व्यतिरिक्त आपण ज्या वास्तूत राहतो ती तर रोज झाडून पुसून स्वच्छ केली जाते, धुवून स्वच्छ केली जाते. ही लौकिक वैज्ञानिक दृष्टीने त्याची आवश्यकता असतेच, कारण घराची साफसफाई न केल्यास अस्वच्छता, दरिद्रता, रोगराई तर होणारच. पण ज्या वास्तूत आपण राहत आहोत तिची शुद्धता आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करून करणे म्हणजेच उदक शांती करणे होय. ज्या वास्तूत आपण आता राहत आहोत तेथे या आधी कुणी राहत असेल किंवा भूत प्रेत पिशाच यांनी बाधित असेल, त्या आधी राहणाऱ्या व्यक्तींचे तेथे भांडणे वादविवाद होत असतील, अशा 1-2 नव्हे अनेक समस्या असू शकतात ज्या आपल्याला माहीतही नसतात. पण जर उदक शांती केली नाही तर त्या काही दिवसात, महिन्यात जाणवू लागतात. वारंवार आजारी पडणे, कर्जबाजारी होणे हे अनुभव येऊ लागतात. म्हणून त्या वास्तूची उदक शांती जरूर करून घ्यावी. यावर श्रेष्ठ उपाय म्हणजे वास्तुशांती करणे होय. पण काही कारणाने जर ते शक्य होत नसेल तर उदक शांती अवश्य करावी किंवा करून घ्यावी. उदक शांती केव्हा केव्हा करावी? जसे की घरात कोणी व्यक्ती मृत झाला असेल त्यास शांती लाभावी म्हणून, नोकरी व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून, घरात सुख समृद्धी ऐश्वर्य राहावे व लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून उदक शांती करावी. याविषयी एक मंत्र आहे. सर्व रोग निरासार्थ ग्रहोपद्रव शांतये मृत्युंजय प्रीतये च आयुरारोग्य वृद्धये श्री यश पुत्र कामेन कार्यौ वा प्रतिवत्सरम. अर्थात सर्व प्रकारच्या रोग निवारणासाठी, ग्रहपीडा नष्ट होण्यासाठी, भगवान शंकरांच्या प्रीतीसाठी, दीर्घायुष्य व आरोग्य यांच्या वृद्धीसाठी, धन यश व पुत्र किंवा संतती प्राप्तीसाठी किंवा आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी दरवर्षी उदक शांती करावी असे यात सांगितलेले आहे.
या मंत्रात दरवर्षी उदक शांती करावी असे का म्हटले असावे? कारण आपण रोज नित्य आपल्या शरीर शुद्धीकडे तर लक्ष देतोच, त्या व्यतिरिक्त रोज वापरायचे कपडे, भांडी इत्यादी ज्या वस्तू असतील त्या देखील रोज शुद्ध करण्याचा प्रयत्न करतोच किंवा रोज शुद्ध करतोच. या सर्व गोष्टी जलानेच शुद्ध केल्या जातात. मग वर्षातून एकदा तर घर देखील धर्म कुळाचाराच्या वेळी धुवून स्वच्छ केले जाते, रंग दिला जातो. ह्या सर्वांविषयी जर विचार केला तर हे सर्व पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. आपले शरीरही पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहे. मग ज्या वास्तूत आपण राहत आहोत तिला मंत्रात्मक अभिमंत्रित जलाने शुद्ध करायलाच हवे. त्यामुळे वास्तूची शुद्धता होते. उदक शांतीत जलालाच का प्राधान्य आहे? कारण भगवान विष्णू हे जलातच निवास करतात, म्हणून त्यांना नारायण असे म्हणतात. देवांना देखील जल प्रिय आहे. जल म्हणजे प्राण आहे. जलाशिवाय जीव राहू शकत नाही. कळशी किंवा कलश आधी धुपवून त्यात मंत्रांनी अभिमंत्रित जल भरले जाते. ब्रह्मदेवाचे पूजन केले जाते. पूजनासाठी आलेले ब्रह्मवृंद रुद्र सूक्त, शिवसंस्कार सूक्त, गंधर्व सूक्त, प्रातःसूक्त, सर्पसूक्त, पवमान सूक्त असे अनेक सूक्ते म्हणतात. नंतर चौरंगावरील कलश उचलला जातो. त्यातील जलाने यजमानावर व त्यांच्या परिवारातील सर्वांवर या जलाचे अभिमंत्रित प्रोक्षण केले जाते. नंतर आपण गुरुजींना दक्षिणा द्यावी, त्यांचा नमस्कार करावा व आशीर्वाद प्राप्त करावा. असे हे उदक शांतीचे कर्म किंवा पूजनाचे श्रेष्ठत्व आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.